मित्रांनो, मी विघ्नेश मोरे आपलं सर्च चालू करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत चिंचवडच्या वाकेश्वर आणि भैरवनाथाच्या दर्शनाला. तर मित्रांनो, आता चला आणि दर्शन करूया आणि आपल्याला चिंचवडच्या वाकेश्वराचे आणि भैरवनाथाचं दर्शन झाले ते आपण बघूया. चला. नमस्कार मित्रांनो, आता आपण चिंचवडच्या वाकेश्वराचे आणि भैरवनाथाचे दर्शन घेऊ. आता आपण इथून जाणार आहोत ते वज्राचे दर्शनाला. चला तर मग बघूया, पुढच्या ब्लॉगला सुरुवात करूया. चला. तर मित्रांनो, आपल्याला वज्राला जाताना या मैदानाचे दर्शन घ्यायचे होते. ते आपण आता दर्शन पूर्णपणे घेतलेलं आहे. चला तर मग आता पुढील ब्लॉगसाठी म्हणजे वज्राच्या दर्शनाला आपण जाणार आहोत. एक घोट पाणी मारतो. मित्रांनो, ऊन तर खूप लागत आहे, त्यामुळे आपण आता सावलीत थांबलोय. मी बार असं काटत होतो सुरू वाड्यात नाही ना, आपण वाट्याकडे चाललोय. बोलले तर बघा आपला डायरेक्ट झोपलाच आहे, सुट्टीच नाही हो. सयदादा पण जमलेले आहेत. पण आता आपण वज्राला दर्शनाला जाणार तर चला आपण पुढचा ब्लॉग. मित्रांनो, आपण बघू शकता आपल्या मागं सगळा डोंगरच आहे. कुठे सुद्धा अजिबात एक पण घर दिसत नाही, कारण डोंगरात अशी आपली वज्रा बसलेली आहे. आपण त्याच वज्राच्या दर्शनाला जाणार आहोत. कारण वड्यातनं काटे कुठं तुडवत आपण निघालो आहोत. पूर्ण असं डोंगर आहे, ते पण खटखटीत वाळलेला आहे. बघा आपली गँग बघा कशी पुढे चालू आहे. दमलेले बेकार तरी पण थांबणे का नाही, सुट्टीच नाही त्याची. चला.
पूर्ण आता आपण इथनं खाली पडलो असतो बघा. निवार बेकार असं आता पण वाचलेलं आहे. हे पोरं कुठनं वाटतं का तिथे आपल्याला काय कळत नाही. सुधारणच झाले असते पण कसं आहे चालावं तर लागते. आता आपण वजाराच्या दर्शनाला पोचलोय. आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. चला तर मग बघूया. मनोभावे आपण वजारा देवीचे दर्शन घेणार. तर मित्रांनो आपल्या वजारा देवीला आता आपण रविवारी म्हणजेच आज आलो. खूप दिवसांनी आल्यामुळे आपण आता वजारा देवीला डायरेक्ट आंघोळ करणार आहोत. म्हणजे स्नान करणार आहोत. ते बघूया. डायरेक्ट आपण आता सुरुवात करूया. जसे ते आपण घेऊन जाणार आहोत. खाली वळ्यामध्ये पाणी आहे ते चांगलं आपण वजाऱ्याचा स्नान करणार आहोत. तर मित्रांनो आता मग कळशी भरून घेतलेले. त्याला आपण वजारायला जाऊन स्नान झाले. आपल्या सोहम शेटनी पण कळशी भरून घेतलेले. राहिले ते साहेब दादा ते बसलेले आहेत निवांत मोठीला. चला वजारा देवीचे स्नान पण केले आहे आणि पूजा पण केलेले.
तर आता आपण वजराई देवीच्या मंदिरापासून थोड्याच अंतरावर असा धबधबा, एक सुंदर असा धबधबा आहे, त्याला आपण भेट द्यायला जाणार आहोत. चला तर मग बघूया आणि पुढील ब्लॉगसाठी सुरुवात करूया. चला, धन्यवाद. आपल्याकडे जंगल जाईल, आपल्याला आपल्या खर्चातून चालत वर जायचं आहे धबधब्याकडे. ती बघा सगळं मोर दिसला का तुम्हाला? बघा मोर दिसतोय का? मोर नसं कॅमेऱ्यात कॅप्चर होईना झालाय, तर राहू द्या. आता आपण निघालोय धबधब्याकडे. आता आपल्याला आपल्या दगडातून जायचं आहे. ही आपली मोठी दगड आहे, असल्या दगडातून आपल्याला वर जायचं आहे. तर चला तर मग आपण जाऊ. किती दगड मोठी यायची, ही गोल्याला चाला येणं झाले आपल्या. बघा उजू पडशील. मित्रांनो, आपण बघू शकता इथं किती मोठी दगड आहे. असल्या दगडांना पण आपल्याला जायला लागते. ते आपण तिथं गेल्यावर बघूया. मित्रांनो, आता आपण कोंडाच्या जवळ आलो आहे. बोलो बघा आपले त्यांना दगडावर चढाय पण येणार, एवढी मोठी दगडायची विषयच नाही. गोलूशेटला चढाई ना, गोलूशेट इथं थकूनच पडलेला आहे. उठवा आता गोलूशेटला, उठे जाकी उठतो. त्याला काही चढायची ना, दगडात अडका अडकलेला तो. आत्ता एक सुटला तो दगडातनं. नमस्कार मित्रांनो, आता आपण बघू शकता इथं सोप्यासारखं आपलं दगड झालेलं आहे, ते आपण बसलेलं आहे. तेव्हा तसं एकदा जरी या बसायला सोप्यापेक्षा ब्रँड फिलिंग आहे. मित्रांनो, आपण आता कुंडात बसतो आहे. त्या कुंड साधं सुद्धा कुंड नसून हा विशिष्ट असा कुंड आहे, कारण की यामध्ये वद्रोळ आणि चिंचवाडी गावातील मूर्ती, म्हणजे जर नवीन मूर्ती बसवायची असेल तर इथं जुनी मूर्ती ज्या असतात त्या इथं विसर्जन करतात. खूप सुंदर असा या कुंड आहे. नजारा तर एक नंबरच असा आहे, तर ते विषय. मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.